काजल काजल थ्रेडिंग येतं का करू? आल्या बाई पुष्पाबाई. हां, पैसे तर आणलेच नसून येई ना, पण आता आले अजून ह्या महिन्याला, महिन्याचे महिने येते पण पैसे द्यायचं काही नाव घेत नाही. आता नाहीच म्हणतो मी आज. मागच्या महिन्याचे पैसे नाही दिले. लय लय 2-2, 4-4 महिने पैसेच नाही देत. नाहीच म्हणतो आज. नाही व पुष्पाबाई. आज तर नाही होत. माझ्याजवळ आज लय लय गिऱ्हाईक आहे ना आज. लय वेळचं माझं काम चालूच आहे. अजून माझ्या घरातली कामं राहिली आहे. आज काही होत नाही बाई. तुम्ही उद्या परवा या 2 दिवसानं. दोन तर किती दिवस राहिले हो तुमच्याजवळ. दे ना करून, आज मी आली तर आता. अजून मला वापस आली नाही पुढं 2 दिवसानं. होऊन जाते पटापट, देऊन द्या आज. माय द्या पहिले करून. थांबते नाही पोरगी, थांबते उलशीक. द्या मला करून. मला काम आहे घरी, पण येणंच नाही होत. 2-4 दिवस झाली येतो करून राहिली, पण येणंच नाही राहिलं. म्हणून मग आज आली मी. नाही ना पुष्पाबाई. ते पोरगी लय वेळची बसली. आता ते तिले नाही दिलं तर अजून माझी गिऱ्हाईक होईन ना. तिचं करून द्या लागते पहिले. थांबते ना ते पोरगी, थांबते ना हो बाई. हां नाही काकू, मला जायचं आहे ना घरी. मी खूप वेळची बसली आहे, मला आधी पाहिजे करून. थांब ना माय, आता करू दे ना मला एवढी सग. तुला म्हणते काम असन घरी, असं ना तू हे करायले. मला घरी काम करावं लागते म्हणून. नाही ना काकू, मी खूप वेळची बसलेली आहे ना, मलाच करायचं आहे ना, मला पण काम आहे घरी. थांब ना बाई, अशी कोण करू राहिली? हा थांब ना, होते ना मायवालं. येईल किती वेळा हो बाई? हां इले अजून अर्धा तास लागते बाई. तुम्हाला बसायचं असेल तर बसा, नाही तर राहू द्या मग. बरं बरं, बसतो ना बसतो. पैसे आणले का मग तुम्ही मागच्या वेळेसचे? किती होते हो आपले बाकी? 700 रुपये होते तुमचे बाकी मागच्या वेळचे. 500 रुपये तुमचे फेशियरचे होते. थ्रेडिंगचे होते, काही न काही वॅक्सचे होते. तर 700 रुपये झाले ते पूर्ण. हा असं 700 होते का व? नाही व, मला तर वाटते 500 होते. दिले ते वाटते मी अर्धे. नाही, माझ्यापाशी लिहून ठेवलं आहे. म्हटलं कितीक दिले तुम्ही, तर 700 रुपये होते तुमचे. तुम्ही त्याच्या आधीच्या वेळचे दिले होते मला. नाही मग, पण मला तर वाटते मला आठवू राहिलं ना काय माहिती दिले ते म्हणून. 500 रुपये राहिले होते ना. मी तुम्हाला हिशोब दाखवतो बरोबर, मग तुम्हाला माहीत पडते. मला माहिती आहे ना, माझ्यावाला हिशोब क्लिअर राहते बरोबर, कोणत्या गिरायकाचा कसा आहे. तर 700 रुपये होते तुमचे. बरं बरं, पाहून घेऊ. मला आठवू राहिलं काय 700 होते. पण मी म्हटलं करून पाय तुलची. झाले तर झाले 500. देऊन द्यायला म्हणा आता 700 म्हणते तर. बाई, झालं तुझं. आणखी काही करायचं आहे का तुला? नाही. बस झालं ना. किती झाले पैसे? 30 रुपये झाले, 30 रुपये. बरं, मी तुम्हाला फोनपे करून देते तुमच्या याच्यावरती. बरं, ठीक आहे. काकू आता मला द्या करून. थांब ना बाई, थांब ना उलशी. पटकन माय होऊ दे, मग तू कर. पहिले माय दे बाई करून, मला जायला लागते. या मग बसा. पाहिजे माय थ्रेडिंग मिडिंग बरोबर कर जा बाई, जास्त बारीक करू नका. मागच्या वेळी तुम्ही लयच बारीक केलं तर. चांगलं दिसत मग ते बाप्पा. कच्चा कसं तोंड दिसते ना. बरोबर कर जा, लक्ष देऊन. या बाईचं असंच मोठं आहे, भल्ली किचकिच करते. किती काही चांगलं केलं हिचं तरी हे नाही केलं आणि हे नाही केलं, असंच आहे. हा ना पुष्पाबाई, चांगलंच तर करतो मी तुमचं. कधीतरी बेकार करून देत असतो का? तुम्ही सांगा बरं, कधी तुम्हाला म्हणते का कोणी का असंच केलं का तसंच केलं? चांगलंच देतो दरवेळेनं करून. पहा बा, तुम्हाला पटत असेल तर येत जा, नाही तर काही येत नका जात तुम्ही. माया कोणतंच गिरेक माया कामाला नाव नाही ठेवत, म्हटलं तुम्हाला सांगतो. प्रत्येक गिरेक म्हणजे चांगलंच करता म्हणजे तुम्ही. करतोच ना मी चांगलंच करतो म्हटलं. मलाही वाटते ना का माझे गिराईक वापस आले पाहिजे बा आपल्यापाशी. चांगलं करा तेव्हा चिन्ह ते नाही देत, नाही ते येईन काय. आणि त्याच्यात तुम्ही किती काही चांगलं केलं तुम्ही, आणि ते असंच करतं तसंच करतं. अजून काय काय करायचं आहे सांगा मग. थ्रेडिंग करायचं आहे म्हटलं, फेशियल करायचं आहे. आणि झालं तर वॅक्स करून घेईन म्हटलं मी. किती घ्यान तुम्ही? एवढ्याचे किती रुपये घ्या? काय पुष्पाबाई, आता तुम्ही दर महिन्याला येते, तुम्हाला माहिती आहे ना दर महिन्याचे किती रुपये होते. तर 700 रुपये घेतोच तुम्ही. तर 700 घेता का व? कमी कर ना, काही लय झाले ना ते. नाही बा, तुम्हाला तर दर महिन्याला माहिती आहे, तुम्ही दर महिन्याला अशाच करता, कमी करता. 700 रुपये पाहिजे आणि 700 रुपये घेतो मी. बरं द्या करून द्या मग पटकन. घ्या मग, बरोबर पकडा ते. अजून धागा मागा लागला तर माझ्याच नावानं बोंबलन बाप्पा तुम्ही, मारला करून. नाही व, पकडतो घे करा. बरोबर कर जा फक्त. तुम्हाला सांगतो म्हटलं, मी कधी कोणत्या बाईपाशी जात नाही तुमच्याशिवाय. तुमच्याच जवळ आहे तुम्ही कधी पण. मला माहिती आहे तुम्ही चांगला करता म्हणून. नाही तर बाका गावात काही नाही, हाय लय मोठ्या, पण मला तुमच्याच पाचचं पट्टे म्हणून मी तुमच्यापाशी येतो. आपलं कामच तसं आहे ना मग, लोकायला पटा जोगतं म्हणून येते लोक आपल्यापाशी. मी का म्हणतो, कोणाला सांगू निघू नका बाप्पा. मी आलती पण तुमच्यापाशी, नाही तर सांगन कोणाले.
नाही उपशाबाई, मी काय सांगतो कोणाले. तर दरवेळी नाही येता ना तुम्ही. मला माहीत नाही काय. कोणी म्हटलं का तुम्हाला मी सांगितलं म्हणून? नाही नाही, तसं म्हटलं घेतलं कोणा नाही मला माहिती आहे तुम्ही सांगत नाही कोणाला. तुम्हाला सांगतो बाहेर सांगायला गेलं काही नाही, पण बाया नाही काय बोलची मग हातची लावते. मग माहिती रोज दर महिन्याने जाते माहिती म्हणूनच चांगली दिसते. अशा करते बाया निरा चिडवल्यासारख्या करते बाया. म्हणून मी बायाला सांगायला पाहत नाही. मग ते आपल्याला चिडवते, स्टोक नाही टाकणे देते मग बोलता बोलता म्हणून. पण पुष्पाबाई मला असं वाटते, तुम्ही काय भेटतो बाहेर सांगाले पैसे तुमचे सारं तुमचं. तुम्ही येता तुम्ही करता आणि तुम्ही काय भेट असता बायाले. नाही बाबा, भेटेल ते कोण भेटते ते मी घेऊन असतो भेट कोणा बिनाले. पण नाही सांगायचं बा असं मला वाटते. मग बाया म्हणते ते काय अन ते एवढे पैसे खर्च करते स्वतःवर म्हणून ते चांगली दिसते असं तसं असं करते ते बाया. म्हणून म्हणून मग सांगायला पाहिजे मग बायाले. बोलता बोलता मग आपल्याला टोमणे देईन बाया असं तसं म्हणून. बरं 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 बरं, नाही सांगत मी कोणाला. झालं मग तुमचं थ्रेडिंग झालं. आता फेशियल कोणतं करायचं मला ते सांगा. फ्रूटचं करता, डायमंडचं करता, गोल्डचं करता, का कोणतं करता? मागच्या वेळेला तुम्ही गोल्डचं केलं होतं. पण तुम्हाला सांगतो ह्यावेळेला मी आणले डायमंडचं. मस्त इफेक्ट आहे म्हटलं, लय मस्त दिसते. डायमंडचं करता का? पण उलचक पैसे जास्त आहे उलचक त्याचे. पण घ्या डायमंडचं करून माझ्या मनानं. मस्त त्वचा दिसते एकदम आणि ग्लोई लय दिवस टिकते मस्तपैकी. नवीन आहे का? चांगलं आहे का? पण चांगलं मला चांगलं दिसेल काय? मी मला सूट करणं काय पण ते? हा सूट करते. तुमची तुमची त्वचा मस्त आहे ना, तुमची स्किन एकदम चांगली आहे. तुम्हाला कोणतंही सूट होते. ह्यावेळी तुम्ही डायमंडचं करून पहा. बरं बरं, द्या मग करून. किती जास्त पडेल पैसे? डायमंडचं केले तर 550 पडते आणि जर तुम्ही गोल्डचं कराल तर 500 रुपये पडते. एकदम 50 रुपये जास्त घेता का हो बाई? हां. जास्त जास्त नाही. मला मला किती उरते तुम्हाला सांगतो. मला एक किटच तर लय महाग पडते ते. अजून मग करून द्यायची मेहनत. म्हणून मग घ्यास लागते तेवढे. बरं बरं, ठीक आहे. दे ना करून मग द्या. काय बाई, ह्या काकूचं किती वेळचं संपूनच नाही राहिलं. मला आधी केलं असतं तर किती वेळचं मी थांबलीच आहे. आता म्हणतेस काकूला लवकर लवकर करा आणि मला द्या म्हणून करून. ओ काकू, मला दे ना पटकन करून. मी किती वेळची थांबली. मी त्यांच्या आधी आली होती तरी तुम्ही त्यांना घेतलं पहिलं. मी किती वेळची थांबली आहे, असं करत असते का पण? हाव बाई हो देते ना, देतो करून. थांबूल शिक झालं त्याचं अर्धा एक तास लागते, मग तुला देतो करून. अर्धा एक तास किती वेळ? पण मी आधी आली होती ना त्यांच्या. असं का बरं केलं तुम्ही? थांब ना बाई, दे ना, उभू दे ना मायावाला. मग तू कर. तुले मला काम आहे म्हणून. काय हो माय, किती वेळची लाईन गेली. अशी टी व्ही लावतो म्हटलं मी. पंखा चालू नाही आहे, टी व्ही चालू नाही आहे. सारी गरमी हो राहिली, पंखा नाही आहे तर. लाईनचा तर पत्ताच नाही किती वेळची गेली तर. कधी येते काय माहीत. उन्हाचा हाच मोठा रोन आहे बापा. निरा घडी 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 निरा जशी लाईनच जाते. ओलीसक मार गरमी लागून तर मार होते. नुरसा पंखा लावा म्हटलं का लाईनचा पत्ताच नसते. निरा लाईनच जाते. उन्हाचं तसं लाईनीला कटाय होऊन जाते जीव. शांत काकू, तुमची सुनाई का घरी? हाय का मीना घरी? हा हाय ना, हाय हाय. काय म्हणतो ते तू? काही नाही, मला उलसक जायचं होतं बाहेर, तर सोबत चल म्हणतो तिले, म्हणून आली ती विचाराले. हाय ना, हाय. थांब आवाज देतो तिले. मीना, मीना, हे पाय संगीता आली, तुला आवाज दे राहिली. येतेच थांबलशी का? बस ना तू, बस. आई, मी का म्हणते उलसक दूध ठेवलाय माझ्या असं पाहता का? तेवढं मी बोलून येतो बात. हो पाहिजे ना, पाहिजे मी जातोच मी. पाहिजे राहिली बापा, एकदम मला तिकडे पाठवू राहिली. जाऊ दे ना, चल मी दूध पाहतो. दूध वाया जाईन बापा मी. चल मी दूध पाहतो पटकन. काय म्हणते तू संगीता? हां, अहो मी का म्हणून राहिली तुले, चलतं का आजच मग आपण थ्रेडिंग करायला आजच चाललो जाऊ. उद्या बिचारे मला गावाला जावं लागते. माझ्या बहीणचा फोन आला होता आत्ताच. माझी बहीण म्हणे तिचं घर बांधलं ना आता, तर ते म्हणे मी सत्यनारायण करतो म्हणे परवाच्या दिवशी. घरगुतीच करतो म्हणे. तुलशी की म्हणे तू मला पाहिजे म्हणे एखाद्या जण सोबती, तर येशील काय म्हणे. तर मग मी आता तिला हाव म्हटलं. तर मग आता मला उद्या दुपारी जावं लागते. तर म्हणून म्हणतो मी तुले का बा चलतं का आजच चाललं जाऊ बा तिच्या घरी थ्रेडिंग करून येऊ. बरं चल ना, चल आताच चाललं जाऊ. माई झाली भांडी गिडी घासून झाली, आता जेवण खाणे झाले. चाललं जाऊ मग आता. मी थोडीशी बिनी घालतो भात आणि चल मग जाऊ आपण. उद्या गेलो असतो आपण सकाळी, पण बिचारे सकाळी मग घरची कामं करणं हे करणं, स्वयंपाक बिपाक करायला लागते, कपडे बिपडे धुवायला लागते, लय वेळ होते. मग अजून डबल गावाला जाणं, बॅग बिग भरायला लागते, तर होत नाही म्हटलं. म्हणून म्हटलं आजच करून येऊ बा. हा होते ना, आज होते आपलं जाणं. आता हाय ना येड, आता काही संध्याकाळी व्हायची आहे सध्या. हाय आपली कशी वेळ, जाऊ आजच. मी बात थोडीशी केली मी घालून येतो. बरं ये मग येतो.
बाई आत्ता झालं माहिती रिकामं. अशी भूक लागली ना आता पटकन मी जेवण करतो बापा. नाही रात दिवसभराचं चालूच आहे मायवालं. हो काजल ताई, मी काय म्हणते ती थ्रेडिंग देता का हो करून? बाई आज सकाळपासून नीरमापाची गिरायकच चालू आहे व. अशी भूक लागली ना तुम्हाला सांगतो. आता मी जेवायला चालली होती तर तुम्ही दोघी आल्याच तेवढ्यात. सकाळपासून गिराईक आज तुमच्यापाशी, थकले वाटतं मग तुम्ही आज. हा आज चालूच आहे एक ना एक जण थ्रेडिंगले फेशियलले तेले कोण ना कोण येऊनच राहिलं. हा असं हो काय? आम्ही आता उद्या आलो असतो, पण आता मला उद्या गावाला जावं लागते ना, तर म्हणून मग मी आता आली, नाही तर उद्याच येणार होतो आम्ही. पहिले 2 पोरी आल्या हां त्याचं दिलं थ्रेडिंग मिटिंग करून. मग ते तुमच्या घराजवळची पुष्पा आलती. पुष्पाबाई, मग तिला दिलं मॅ थ्रेडिंग फेशियल वॅक्स मॅक्स करून दिलं बाप्पा. लय वेळ लागला, तिलेच जास्त वेळ लागला मला. बाकीच्या कोणाला एवढा वेळ नाही लागला. चालूच आहे आज काही ना काही म्हणून आता लयच थकली, लयच भूक लागल्यासारखी झाली मला. पुष्पा पुष्पा आली तुमच्या इथं? तुमच्या घरी आलते का त्या? हां ते नेहमीच येत असते माझ्या घरी. महिन्याचे तिथे माझ्या नेहमीच गिराईक आहे. आम्हाला तर मग अशी दिसली ते इकडेच येऊ राहिली तुमच्या घराकडे. आणि मी काय म्हटलं मी काय म्हटलं तिले, कुठे चालली हो म्हटलं. तर काही नाही म्हणे, येतो म्हणे इकडे, मी एका मैत्रिणीची चालली म्हणे, तर बात येतो म्हणे, जाऊन काम आहे म्हणे उलसक. पण असं नाही म्हटलं का तुमच्या घरी चालली म्हणून. आणि सांगा बरं, एवढी खोटी बोलली ती आमच्यासोबत. आम्ही की तिच्या मागं येऊ राहिलो होतं का तिला पैसे द्यायला लागत होते आमचे? अजिबात बाई आहे बाप्पा. नाही ते येते गीते, पण ती अशी सांगते बायला सांगत नव्हता जो म्हणते मी येतो तुमच्यापाशी, मी हे करतो मी ते करतो अशी म्हणते ती. तर मला काय करावं लागतं तिचं, तिनं काही केलं तरी मला माया पैसे भेटले, माय काम झालं म्हणजे झालं. मी काय सांगत बसू कोणाजवळ, मी नसतो सांगत कोणा घेण्याजवळ. हा तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. काय केलं पण तिनं मग? तिनं काय थ्रेडिंग केलं, फेशियल केलं आणि वॅक्स करतो म्हणे बाबा, तर वॅक्स केलं मग. बाप्पा वॅक्स मॅक्सही करते का होते? हा लय वेळा करतोस तू. एवढ्या सगळ्याचे किती पैसे देता मग तुम्ही? 700 कधी 800 होते. फेशियल कोणतं करून त्याच्यावर राहते ना, कधी 700 होते कधी 800 होते, असं होत राहते. असं आहे काय? म्हणूनच बाई तेवढे चिकन चुपडे दिसते व. बरं मग आम्ही थांबतो 10 मिनिटं, 10-15 मिनिटं. जा ना तुम्ही जेवण करून या मग तेवढ्या वेळात. बरं मी येतो मग जेवण करून भात, तोपर्यंत बसा तुम्ही. पाय हो मी ना, तिला इथे याच होतं म्हणून तिनं आपल्याला सांगितलं नाही. हां बातच बोलली नाही जास्त वेळ, मी तरी म्हटलं हां बातच चालली आली. तरी इकडे येताना दिसली ना, तर मला वाटलंच नाही, म्हटले पण आपल्या मनात का हे पार्लरमध्येच चालली असं वाटलं बा मला. पण आली बरोबर ठीकच, माझ्या बरोबर निघाला. पण लहान आहे ते, लहान खोटी बोलली, पण जसं की आपण तिच्या मागं लागून येऊनच राहिलो होतं. आपल्याला काय करायला लागते ते काही करू. आपण किती म्हणतो का हेच कोण गेलं आणि तेच कोण गेलं. जदी असते पण बायाचे स्वभाव काही मागायला प्रत्येक बायाचे. आपण आपलं काम करून चालू जाऊ पटकन. आता हे काजल लवकर आली पाहिजे जेवण खाऊन करून, नाही तर ठेवून आपल्याला बसून 2 घंटे. नाही येईनच. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात.